नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी। आज रात्री 10 वाजता प्रचाराची सांगता होणार। ऐनवेळी अंबरनाथ, बारामतीसह 20 नगर परिषदांच्या निवडणुकांना ब्रेक। आता 20 डिसेंबरला मतदान, 21 तारखेला निकाल। पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन मतदार याद्यांची पडताळणी करणार। मतदार यादीतील समस्या सोडवण्यासाठी पडताळणी, सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबर अंतिम तारीख। निवडणूक पुढे ढकललेल्या उमेदवारांना पटेना। यवतमाळ पालिकेची निवडणूक पुढे ढकलू नये। निवडणूक 2 डिसेंबरला झाली पाहिजे। प्रहार नगरसेवक पदाचे उमेदवार बिपिन चौधरींचं वक्तव्य। आरमोरी नगर परिषदेत प्रचार शिगेला। नगर परिषद स्थापनेनंतरची ही दुसरी निवडणूक। आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी प्रत्येक पक्षानं कसली कंबर। अमरावतीत नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार जोमात नाही। उमेदवारांनी आपला पराभव मान्य केलेला दिसतोय। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ अल्लाद कलोती यांचा खोचक टोला। तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत न्यायालयीन अपील झालेल्या प्रभागात निवडणूक तुर्तास स्थगित। 6 प्रभागांमधील निवडणूक पुढे ढकलण्यात आली। नवीन निवडणूक कार्यक्रम आयोगाकडून जाहीर। अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित। अपीलामुळे बाधित उमेदवारांसाठी निर्णय। 2 ऐवजी आता 20 डिसेंबरला होणार मतदान। सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का। बदलापूर नगर परिषदेसाठी 6 प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली। उमेदवारांचे कोर्टात अपील असल्यानं न्यायालयाचा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय। बीड नगर परिषद निवडणुकीत सगळ्यात तगडी फाईट म्हणून पाहिली जाणार। वॉर्ड क्रमांक 3B मधील निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली आहे। 20 डिसेंबर रोजी होणार मतदान। तळेगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। 14 प्रभागांमधील 71 मतदान केंद्र तयार। वीज, पाणी, अपंग आणि ज्येष्ठांसाठी सुविधा आणि आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था तैनात। संजय राऊतांची आज पत्रकार परिषद। एका महिन्यानंतर संजय राऊत मैदानात। प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत गर्दीपासून होते दूर। मनसेची आज आढावा बैठक। प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना यांबाबत कृष्णकुंजवर बैठक। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभांचा धडाका। मुख्यमंत्री फडणवीसांचा 5 जिल्ह्यात झंझावाती दौरा। आम्हाला अभिमन्यूप्रमाणे घेरण्याचा प्रयत्न, मात्र आम्ही आधुनिक अभिमन्यू। चक्रव्यूहात घुसायचं आणि बाहेर पडायचं माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। भाजप हा बाटलेला पक्ष। फोडाफोडीत त्यांचं आयुष्य गेलं। मंत्री माणिकराव कोकाटेंचा हल्लाबोल। नॅशनल हेरॉल्ड प्रकरण। सोनिया आणि राहुल गांधींवर गुन्हा दाखल। गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप। कराड आणि मलकापूर शहर झोपडपट्टी मुक्त करू। या शहरांना प्रगत आणि वैशिष्ट्यपूर्ण साकारण्यासह सर्व त्या मूलभूत नागरी सेवा सुविधा तसेच सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी देण्यास कमी पडणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। 2 तारखेच्या मतदानावेळी कमळाची चिंता करावी। पुढील 5 वर्ष आम्ही तुमच्या हिताची चिंता करण्यास कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। पराभव दिसला की दशावतार सुरू होतात। मालवण येथील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर थेट हल्ला। मालवणचा सर्वांगीण विकास, पर्यटन विकास आणि कायापालट करण्यासाठी शिवसेनेला साथ द्या, असं जोरदार आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत केलं। निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष। इलाका किसी का भी हो धमाका निलेश राणेंचा। शिवसेनेचे खणखणीत नाणे निलेश राणे आहेत, अशा शब्दात निलेश राणेंचा केला गौरव। चंदगडमध्ये शक्तीपीठ महामार्ग होणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका। शिवाजी पाटलांच्या म्हणण्यानुसार महामार्ग चंदगड मार्गे वळवला, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य।
शक्तीपीठ महामार्ग चंदगड मधून जाणार. मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आक्रमक. शक्तीपीठ संदर्भातील सगळे मनसुबे आम्ही उधळून लावू. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चालत गाठलं सभास्थळ. दौंडमध्ये प्रचार सभेसाठी आल्यावर वाहतूक कोंडीत अडकला अजित पवारांचा ताफा सोडून अजित पवार चालत पोहोचले सभास्थळी. राजकारणाशी देणं घेणं नसताना परिस्थितीमुळे राजकारणात यावं लागलं. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. निखिल खडसे निघून गेल्यानं मी राजकारणात. प्रचार सभेत रक्षा खडसे भाऊक. वर्ध्याच्या पुलगावात भाजपच्या वतीनं बाईक रॅली. आमदार राजेश बकानेंच्या नेतृत्वात बाईक रॅली. शेकडो युवक युवतींचा बाईक रॅलीत समावेश. हिंगणघाटमध्ये मोठी राजकीय हालचाल. ठाकरे सेनेला भाजपचा धक्का. शहर प्रमुख चंद्रकांत भुतेंसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत प्रवेश. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप ठाम निर्णय घेताना प्रशांत जगतापांच्या डोळ्यात मात्र पाणी. शशिकांत शिंदे प्रशांत जगताप यांच्याशी करणार चर्चा. पक्षाने अजून अधिकृत निर्णय घेतला नाही किंवा तशी चर्चा नाही. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. शिंदेचा विरोधकांकडून अफवा पसरवल्याचा आरोप. फटाके 3 तारखेला फोडा. विजय महायुतीचाच होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. भाजप निवडणूक आयोगाची मिलीभगत. अख्ख्या प्रशासनाला तुम्ही गोंधळात टाकलाय. यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल. नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं संताप. शिंदखेड्यात लाडक्या बहिणींचा आशीर्वाद. शिंदखेड्यात कमळ फुलणारच. पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास. स्मार्ट शिंदखेडा बनवणं ही माझी जबाबदारी. मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य. साताऱ्यात शिवसेनेला भाजप काही पटेना. भाजपमुळे शिवसेनेची मनं दुखावली गेली. शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधवांचं वक्तव्य. किशोरी पेडणेकरांचा मंगलप्रभात लोढांवर हल्लाबोल. मंत्रालय ओस पडत चाललंय. आता पालिकेत येऊन घुसखोरी सुरू. मंत्र्यांचा कारभार पालिकेतून सुरू. किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव. राजेश अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला. डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यात त्यांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो. निवडणुकीत ईव्हीएम मशीनची डील. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं चांदवडमध्ये खळबळ. ऑडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोग आणि पोलीस ठाण्यात देऊ तक्रार दाखल. साताऱ्यात महायुतीचं फक्त पैसा आणि सत्तेचं मोठं वादळ. शशिकांत शिंदेंची महायुतीवर सडकून टीका. साताऱ्यात आम्हाला यश नक्की मिळेल. शशिकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. डोंबिवलीत भाजप शिवसेना आमने सामने. कुंभारखाना पाडा परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराचं उद्घाटनापूर्वी शिवसेनेचे बॅनर भाजपने झाकल्याचा शिवसेना कार्यकर्त्यांचा आरोप. मी आधी एकत्र लढायचे प्रयत्न केले, पण आता पक्षाचं काम करतोय. माझ्यावर होणाऱ्या टीकांना मी उत्तर देत नाही, पण त्या टीकांना मी 3 तारखेच्या निकालामधून उत्तर देणार. आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया. मुंबईतील पहिला झोपडपट्टी समूह पुनर्विकास मानखुर्दमध्ये 100 ते 150 एकरावर प्रकल्प. झोप प्राधिकरणाकडून सर्वेक्षण. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं विलंबाने. कर्जत आणि बदलापूर दरम्यान सुरू कामामुळे वाहतुकीवर परिणाम. नोव्हेंबरमध्ये मुंबईतील 12,000हून अधिक घरांची विक्री. ऑक्टोबरच्या तुलनेत घर विक्रीत काहीशी वाढ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी चाचणी यशस्वी. 25 डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील. आरबीआय कडून मिळू शकतं मोठं गिफ्ट. 2 दिवसांनी एमपीसी बैठक. रिपोर्टमध्ये किती टक्के होणार कपात हे पाहणं महत्त्वाचं. एलिव्हेटेड रोड जुळे बोगदे 1.2 किलोमीटरचा उड्डाण. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा 2026 मध्ये वाहतुकीसाठी सुरू होणार. एड्सवरील नवीन औषधाची उपलब्धता कायद्यामुळे संकटात. पेटंट आणि नियामक परवानग्यांमुळे
2026 पर्यंत पुरवठा करण्यात अपयश. म्हाडा पुणे मंडळ सोडत 2025 आतापर्यंत 4186 घरांसाठी 2 लाख अर्ज. अनामत रकमेसह अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपणार. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी. विद्यापीठाच्या जलतरणपटूंचा राष्ट्रीय स्तरावर ठसा. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 8 डब्यांऐवजी 16 डब्यांची होण्याची शक्यता. जळगावच्या विकासाला 12,000 कोटींच्या रेल्वे मार्गांमुळे मिळणार गती. तिरुपती बालाजी भक्तांसाठी आनंद वार्ता. अमरावती तिरुपती एक्सप्रेसला मुदतवाढ. अमरावती तिरुपती एक्सप्रेसला 29 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ. सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ. 5 दिवसात चांदीच्या दरात 17,000ची वाढ तर सोन्याच्या दरातही वाढ. एचडीएफसी बँकेला 91 लाखांचा दंड. केवायसी लोन या संदर्भात नियम न पाळल्यानं पाठवली नोटीस. पुण्यात मेट्रो स्टेशनच्या नामांतरामुळे वाद. महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं नामांतर करा, नाहीतर आक्रमक भूमिका घेणार. मंगेश ससाणेंचा मेट्रो प्रशासनाला इशारा. 1 डिसेंबरला लोणावळ्यातील अधिग्रहित शाळांना सकाळी 11 नंतर सुट्टी. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा प्रशासनाचा निर्णय. वादग्रस्त विट्स हॉटेलचे न्यायालयाच्या आदेशानं फेरमूल्यांकन सुरू. छत्रपती संभाजीनगरातील या हॉटेलच्या लिलावात राजकीय हस्तक्षेप आणि कमी मूल्यांकनाचे आरोप. 6 डिसेंबर पर्यंत अहवाल देण्याचे आदेश. प्रभादेवीत शाखेसमोर शेड बांधत असल्यानं समाधान. सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद. आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून स्थानिकांचा विरोध. बटाटा, मटार, टोमॅटो, फ्लॉवर, घेवड्याच्या दरात घट. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 20% घट. मागणी वाढल्यानं ढोबळी मिरचीच्या दरात 10% वाढ. अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर. साताऱ्यातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर उपाय म्हणून शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योगाचा जोडधंदा लाभदायक. संजीवन कृषी उद्योगाचे संचालक संदीप फुंदे यांनी व्यक्त केलं मत. रब्बी हंगामातील पीक विम्याकडे पाठ. आतापर्यंत 3,26,168 शेतकऱ्यांचे अर्ज. बाजारात केळी मुबलक. अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. पिंपरी चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या श्वानांची समस्या कायम. 7 महिन्यात 20,664 जणांना श्वानांचा चावा. शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर भीषण अपघात. एसटी बस आणि हायवा ट्रकमध्ये झाली धडक. अपघातात बसचं नुकसान. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर अवैध केमिकलच्या साठ्याला आग. माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल. आगीचं कारण स्पष्ट. वाशिमच्या कारंजा शहरात वाहनावर बसून धोकादायक स्टंटबाजी. उघडपणे स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर. वाहतूक सुरक्षेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित. चाकणमध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या कंटेनरला अचानक भीषण आग. कंटेनरमधील एकूण 40 इलेक्ट्रिकल दुचाकी जळून खाक. अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्यानं मोठा अनर्थ टळला. भिवंडीतील रेती बंदर इथे रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई. 4 सक्शन पंप, 3 बार्ज केले नष्ट. रेती माफिया मात्र फरार. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी विजयनगर परिसरात चोरट्यांची दहशत. दुकानं फोडून 13 तोळं सोनं आणि रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास. घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती. पुढील तपास सुरू. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर मध्ये स्पाच्या आड वेश्या व्यवसाय. 7 महिलांची सुटका. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून टाकला छापा. स्पा सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल. जयसिंगपूरमध्ये निवडणुकीसाठी गाडीमध्ये पैसे घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीकडून 2 लाख रुपये जप्त. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई. संबंधित व्यक्ती उमेदवाराचा भाऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.